जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अवी जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर. तर बघा मस्त सगळ्यांना सकाळी सकाळी गुड मॉर्निंग. आणि आत्ताच आमचे झालेले जेवण. तर आता सकाळीच ब्लॉगला सुरुवात केली आहे कारण आज ब्लॉगचं कारण थोडंसं अलग आहे. तर आज कविता आणि मी असतो मला एक छोटंसं म्हणजे काय तर आता आलेली जवळ संक्रांत. तर कसं महिलांचं म्हणजे सगळ्यात मेन खरंच खास असा सण असतो संक्रांतीचा, कारण सगळ्यांना आवडतो आणि सगळ्यात मेन तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर असं राहतं सणाची म्हणजे आठवण एक. तर म्हटलं चला आता संक्रांती सण 2-4 दिवस म्हणजे 8 दिवस राहिले, 8 दिवस बुधवारी पुढच्या बुधवारी. तर म्हटलं चला आतापासूनच थोडी थोडी तयारी सुरू केलेली आहे. आणि संक्रांत म्हणल्यावर सगळ्यांसाठीच खूपच आनंदाचा आणि सगळ्यात जास्त म्हणजे महिलांसाठी तर एकदमच भारी राहतो. तर त्याच निमित्तानं आज आमच्या घरी आलेले आहेत गुरु. आणि आपल्याला म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे घरोघरी आपले ब्राह्मण काका जाऊन आपल्याला संक्रांत सांगत राहते. तर आज आमच्या घरी पण आलेले आणि आज आम्ही तुम्हाला त्याच निमित्ताने एक छोटासा ब्लॉग दाखवणार आहे. तर कविता आणि मी आलेलो आहे बघा इकडं. बघा आता म्हणजे आपल्याला कसं गुरुला व्यवस्था ते द्यावं लागतो. कसं अजून व्यवस्था तर आम्ही चालू केलं म्हणजे अजून आणलेलं नाहीये. तर म्हणलं थोडेसे धान्य ते देते त्याच्यामध्ये चढवलं हात मध्ये सोमवार चाल बरं. वरतून गहू काढ. आम्ही ना टारलीमध्ये गहू वाळत घातलेले बघा. म्हणजे काय झालं ते बाहेर काढले आणि मग मम्मी त्यांचं म्हणणं झालं की आपण गहू टारलीमध्येच वाळू घालून देऊ म्हणजे मग कसे वाळतीन बी. सुपलावत्या लाडू सुपलाव द्या बरं तसं बरं त्याच्या. पटापटा. तर बघा आपले ब्राह्मण काका बी आले आणि आपल्याला संक्रांत सांगायला. तर मम्मी ते बसलेले तर सुनबाबडी काही नको करू बाई त्याला. करा इकडं श्री गणेशाय नमः. मकर संक्रांतीचे फल. मकर संक्रांत पुण्यकाल दिनांक 14 जानेवारी 2026 बुधवारी 3च्या पुढे वौसायचा 3च्या पुढे आहे का? दिवस माळाच्या आत. पुढच्या बुधवारी संक्रांत आणि एकादशी बी आली. उद्या चतुर्थी हा मंगळवारची. आणि आता गुरु सकाळ एकादशीचं मग वौसायचं नाही, फक्त गुळ तिळगुळाचा लाडू करायचा आणि सुगड्या टाकायचा, चिपून जायचा, गाईला द्यायचा आणि सवशनीला तेच खायचं. आणि उपास एकादशी वाल्याना पौर्णिमा दिवशी जेव घालायची मग डायरेक्ट मध्ये करा आधी. मग तिळ मिसळी टाकून त्याच्यावर अंगात लावण्यातील होम करण्यातील दान करण्यातील सगळं टाकायचे. अन्न पाण्यात आंघोळीत याच्यात 2 दिवस भोगी दिवशी सकाळी दिवशी. त्यात असं 6 प्रकारचा पापांचा उपयोग केलेला असतो. सर्व 95 शके 1947 पक्ष 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजून 6 मिनिटांनी मकर राशी सूर्यप्रवेश करतो. म्हणून करणावर संक्रांत होत आहे. मनुष्याचे उत्तक्ष वाहन येणारे प्रेमाने उपवान वाघ असून उपवान घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातामध्ये गादा घेतलेला आहे. केसरी गंधात टिळा लावलेला आहे. वायनी कुमारी असून ती बसलेली बसलेले. श्वासासाठी तिनं जाईचं फुल घेतलं. पावस भक्षण करते. पाव अन्न खाते ती. पावस भक्षण करू राहिली ती संक्रांत. पाऊस भक्षण करते आहेत. सर्पजातीचे आहे. सर्पजातीचे असून भूषणार्थ मोठे अलंकार केले. वाढ नव्हतीचं मंदाकिनी. वय 30 वर्षाचं वय. पूर्वेकडून आली पश्चिमेकडे चालली म्हणजे खालतून आली वरती चालली. विषाने दिशे तो कोपरा पाहू राहिली. पूर्वेकडून येऊन पश्चिमेकडे जाता विषाने दिशा पाहताय. संकेत पुण्यकाळ प्राण घातणे कठोर बोलणे रक्षण गवतवणे शिवण लागले करू नये करीच्या दिशे. राजूल साहेब पकडला यायचं ना आपण आहे ते जेवण. ते काय काम चुकत फक्त शेण साड्यात हात घालून केअर भरून कधीच्या दिवशी तिळभर झालं ते ना भांडीमध्ये गायला हेच द्यायचं काय लाडू तिळाचा लाडू करायचा द्यायचा गुळाचं हे करून नाही शेंगदाण्याचं असं काय. आणि तुम्हाला जसं करते तसं इथं दाखिली एवढं पाहून घे. आणि बाकीचं काय नंतर सण करा. पौर्णिमाला दांडी पौर्णिमाला नाची संक्रांत आलेली. संक्रांत बरोबर नाही आहे वर्षी. आस्था मध्ये संक्रांत आली. आस्था बसली महिनाभर येतो. 30 तारखेला उठायचं. हे शुक्रता असते सगळं. तेव्हा ते हे काय इथे बसले 14 डिसेंबरला. अजून तो 30 तारखेला उदय होतो.
ये बघ. जानेवारी 30 शुक्र उदय हा मास्तामध्ये सकृत आली चाल नाही रात्री बरं म्हणतो चांगलंच म्हणायचं आहे की नाही बस हे गुरुला चहा आणि- गुरु चांगला आहे बरं का. हाव का हा खर्च काय नाही 5 खर्चाचे 11 जमा करायची हाव का मला काय नाही तू अविनाश तुला तिसरा गुरु चांगला चांगला आहे का दिलीप दादा मला तुझं नाव काय हेमंत तुला 7वा गुरु चांगला आहे गुरु साडेसाती कौरला कंटल साडेसाती चालून 5 वर्ष ती जायची 7 वर्ष राहतील 7.5 वर्ष 7.5 वर्ष राहायची हाव का मला तुला नाही तुला चांगलं 11 गुरु आहे. अय, ते पण मग का काय हिची नाही ना काहीच नाही घेत दुसऱ्यात लगेच उलट होती मला अय, चल बाप्पा करा सगळे चल चल शंभू चल चल चला सोन बापी चल चल बाप्पा करा चला चला पटापटा बाप्पा करा ओ गुरुच दर्शन घेऊन जा चल शंभू चाल सगळं चांगलं कर शंभू बाप्पा कर. काय केलं म्हणून बाहेर ठेव चल जे बाप्पाला दिली साखर साखर घ्या गुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला बरं का शंभू गुळ नाही काही बरं आहे बाजरी तर बघा आत्ताच गुरु पण गेलेले आहेत आणि आज मस्त अशी संक्रांत पण ऐकली आणि खरं तर संक्रांत आताच म्हणजे जवळ आली अजून 8-10 दिवस आहे पण आतापासूनच संक्रांतीचं म्हणजे असं वाटतं आता कधी येईन आणि जेव्हा आपण संक्रांतीला म्हणजे खूप असा आनंद राहतो सगळ्यांनाच तर ह्या वर्षी म्हणजे संक्रांतात तुम्ही बघितलीच गुरूंनी सांगितली की एकादशीच्या दिवशी संक्रांत आलेली आहे तर बघा तिकडं लगेच कविताचं चाललेलं आहे आता बकऱ्या सोडायचं कारण आता बकऱ्या घेऊन जायच्या होत्या आमचे जेवण पण झालेले होते बघा कविताने बकऱ्या पण सोडल्या अगं त्या बकरी ती एक बकरी तिकडे गेली पाय आणि मम्मी आहे इथपर्यंत नेऊन घालणार आहे कारण तिथं आपण डोंगळे लावलेले त्याच्यामुळे त्या बकऱ्या डोंगळ्यामध्ये उड्या मारत्या आता बाय बाय फिरून शू चांगलं हा बघा आता तेव्हा सोनपापडी शंभू ते पण दोघं बकऱ्या आणायला गेले कारण तिथं डोंगळे मध्ये जात्या बकऱ्या म्हणून दममानी पळ कविता तर चला आता माझं पण बाकीचं काम राहिलंय तर मी आता आवरून घेणार कारण आता जेवण झालं संध्याची भांडे पोरांचे कपडे ते बाकी आहे तर चला आता ते काम आज आवरून घेते तर बघा आता माझं दुपारचं काम पण आवरलंय आणि कविता गेली होती बकरी घेऊन तुम्ही बघितलंच तर आता वाजलेलं आहे आता 1 आणि बाहेरचं जनावरांचं बकऱ्यांचं सगळं काम आवरून पण झालंय माझं तर मी आत्ताच बघा मस्त अशी फरची पण पुसून घेतली आहे कारण रोज रोजच फरची पुसायला लागती व्हाईट आहे त्याच्यामुळं आणि माझी बघा आता दुपारची जेवणाची तयारी चाललेली आहे तर आबान ते गेले होते वावर बांधायला म्हणलं चला सकाळी मस्त अशी काळी वांग्याची भाजी बनवलेली होती पण मग म्हणलं दुपारच्या जेवणाला मस्त अशी गरमागरम खिचडी बनवूया तर मी बघा बटाटे घेतलेले थोडेसे वाटाणे शेंगा मिरची टोमॅटो थोडीशी कोथिंबीर घेतलेली थोडंसं खोबरं कापून घेतलेलं आहे आणि इकडे शेगडीवर ठेवलेले मी पाणी गरम करण्यासाठी म्हणजे मग कसं तोपर्यंत हे सगळं कापून उचतोपर्यंत शेगडीवर पाणी पण गरम होईल आणि खिचडी लवकरच शिजती तर मी आता लगेच त्याची तयारी करून घेते जेवढं खिचडीसाठी आपल्याला साहित्य लागते तेवढं बघा कापून ठेवलेलं आहे आणि आता मला बटाट्याने ते सगळं धुवून घ्यायचं आहे तर मी इथं कढईमध्ये तेल पण टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल गरम झालं की आपल्याला आता लगेच खिचडी फोडणीला टाकायची आहे तर बघा मी थोडीशी आता जिरे टाकून घेतले थोडीशी मोहरी त्यानंतर मिरच्या टाकल्या आणि मिरच्या कसं मी अशा सगळ्यात उड्या कापून घेतलेल्या आणि एका एका मिरची 2-2 तुकडे काही काहींचे म्हणजे मग बिया त्याच्यात मिक्स होतात आणि
मस्त अशी खिचडी लागते आपली. आणि बिना मसाले खिचडी बनवणार मी आज. त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेले खोबरं बघा, खोबऱ्याचे काप करून घेतले होते. खोबऱ्याचे काप आणि मिरची थोडीशी लाल झाली की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे तर शेंगदाणे. तर हे सगळे 1 मिनिटभर परतून दिलं आणि आपलं खोबरं पण थोडंसं लाल व्हायला लागलं आहे बघा. त्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायचे तर वाटाणे बघा, वाटाणे आणि टोमॅटो मी टाकून घेतलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला टाकायची आता थोडीशी हळद, कारण आपण बाकीचे मसाले तर वापरणार नाही आहे. आधी सिंपल पद्धतीची मसाले भात किंवा खिचडी बनवणार आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर कढीपत्ता कोथिंबीर टाकणार आहे मी लगेच. कढीपत्ता कोथिंबीर चांगलं टाकून हा सगळा मसाला परतोपर्यंत मी इकडे बटाटे पण धुवून घेतले बघा. आणि बटाटे पण टाकून द्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये लगेच. बघा सगळं एकदम मस्त असं फ्राय झालेलं आहे, परतून घेतलेलं आहे. आणि आपल्याला सगळ्यात शेवटी आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. खिचडीला थोडंसं मीठ जास्तच पाहिजे राहतं बघा. आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला चांगले म्हणजे अर्धा 7 मिनटं परतून द्यायचं. सगळ्या मसाल्याला मीठ लागलं पाहिजे. आणि आपलं जे गरम पाणी करून घेतलं आहे ते टाकून देणार मी आता याच्यात. बघा मी याच्यात पाणी टाकून घेतलं आणि पाणी आपलं शेगडीवरच उकळलेलं होतं, तर त्यामुळे याला बी बघा लगेच आदन आलेलं आहे. आता मी लगेच तांदूळ स्वच्छ निसून आणि धुवून याच्यात टाकून देणार आहे बघा. मी आता तांदूळ पण घेतलेले आहे, चांगले निसून घेतले. आणि मी साईडला थोडीशी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. तर मिक्स करून घ्यायचं आणि स्वच्छ असं धुवून आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. बघा तांदूळ आणि डाळ आपण स्वच्छ धुतली 2 पाण्याने आणि कढईमध्ये टाकून दिली बघा. अगोदरच आधण आलेलं होतं. गॅस फुल करून मी आता थोडंसं चांगली मस्त अशी खिचडी शिजून देणार आहे. थोडंसं झाकण ठेवून ते म्हणजे मग पटकन शिजणार आहे आपली खिचडी. बघा कविता बकऱ्या पण घेऊन आलेली आहे आता. 2 वाजले आणि बकऱ्या आल्या, आताच पाणी पाजलं. हा जेवण नाही झालं ना अजून, एकटी जेवण करू मी. आज सगळे घरीच आहे ना, सोबत जेऊ सगळे आता. बघा आता झाली दुपार आणि आता बसलेलो आम्ही सगळेजण जेवायला. तर कविता पण आलेली बकऱ्या घेऊन आणि सगळेजण बसलेले बघा जेवायला. आरुष पप्पा बी गेले ट्रॅक्टरवर, ते पण आले आणि सगळेजण बसले. आता आमचा शिव पण बसलेला बघा जेवायला. आता झालं चालू याचं खायचं आहे की नाही मम्मी? आता खातो थोडं. चांगली झाली खिचडी, चांगलं ना, सवय लावायची त्याला खायची. आणि मग आता सवय लावाच लागेल ना. या सगळेजण खिचडी भात खायला. वावर बांधणार कुठे आहे? वावर बांधणार बाहेरच आहे. लय थकले ते आज. हा ना मग झालं वाटतं माझं खाणं मी झालं. तर बघा मस्त असा आपला साधे सिंपल बिना मसाल्याचा खिचडी भात बनवलेला आहे दुपारच्या जेवणाला. तू खातो शिव? शिव खिचडी भात खातो?